आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुद्धा अंजली भारती यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। या संदर्भात आलेल्या काही राजकीय प्रतिक्रिया बघूयात। आत्ताच मी एक अंजली भारती नावाच्या बाईचा व्हिडिओ बघितला आणि तळपायाची आग मस्तकात गेली। राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने। अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहे, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे आणि त्या ओळखीला निर्माण झाल्यामुळे असं कोणी म्हणजे गायिका झाली तर काय झालं, संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी त्या आहेत अमृताजी, तरीही एखाद्या महिलेविषयी अशा प्रकारचं मी काय त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याविषयी केलं असेल तर त्याचं समर्थन करता येणार नाही। विशेषतः त्या स्वतः एक कलाकार आहेत, अमृता फडणवीस, त्या स्वतः संगीत क्षेत्रात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्यांच्यावरती अशा प्रकारे मला कोणी काय म्हटलेलं माहीत नाही, पण तसं असेल तर मी निषेध करतो। अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबद्दल जे बलात्कारी विधान केलंय ते ऐकून कुठल्याही सुसंस्कृत माणसाचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही। वैचारिक विरोध जरूर असावा, टीका जरूर करावी, परंतु त्याला सुद्धा एक पातळी असावी। हा महाराष्ट्र जिजाऊंचा, सावित्रीचा, रमाईचा, अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे, पण याच महाराष्ट्रात एक महिला दुसऱ्या महिलेच्या बद्दल असं जर बलात्कारी विधान करत असेल, घृणास्पद विधान करत असेल तर अशा प्रवृत्ती ठेचल्याच पाहिजे।